नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला कलकत्त्याची कालिका माताची माहिती सांगणार आहे. भारत हा विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांनी नटलेला देश आहे. येथे अनेक शक्तिपीठे असून त्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठ म्हणजे कलकत्त्याची कालिका माता होय. ही देवी शक्तीचे, रक्षणाचे आणि न्यायाचे प्रतीक मानले जाते. पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता, पूर्वीचे नाव म्हणजे तिचे कोलकाता शहरात स्थित असलेले कालीघाट मंदिर हे कालिका मातेचे प्रमुख स्थान आहे. कालिका मातेची उत्पत्ती व पौराणिक कथा. हिंदू पुराणानुसार माता शनीने आपल्या पित्याच्या यज्ञात आत्मदहन केले. त्यानंतर भगवान शंकर दुःखाने व्याकुळ होऊन सतीचे पार्थिव शरीर खांद्यावर घेऊन तांडव करू लागले. सृष्टीचा नाश टाळण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचे सतीच्या शरीराचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी हे अवयव पडले ती स्थळे शक्तिपीठे म्हणून ओळखली जाऊ लागली. कालीघाट येथे सतीची पायाची बोटे किंवा पायाचा भाग पडल्याचे मानले जाते. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. येथे कालिका मातेची उपासना केली जाते. कालीघाट मंदिराचे स्थान व रचना. कालीघाट मंदिर हे कोलकाता वसलेले हे आहे. मंदिर प्राचीन असले तरी त्याची सध्याची रचना सुमारे 18व्या-19व्या शतकातील आहे. मंदिरात कालिका मातेची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे डोळे, मोठे जीभ बाहेर आलेली व 4 हात असलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा आहे. ही मूर्ती देवीच्या उग्र व मातृस्वरूपाचे दर्शन घडवते. कालिका मातेचे रूप व महत्त्व. कालिका माता ही दुर्गा मातेचे उग्र रूप मानली जाते. वाईट शक्तींचा नाश करून भक्तांचे रक्षण करते. मृत्यू व अज्ञान यावर विजय मिळवणारी देवी म्हणून तिची पूजा केली जाते. भक्तांच्या मनातील भीती दूर करून त्यांना ध्येय, शक्ती व आत्मविश्वास प्रदान करते. हे तिचे महत्त्वाचे स्थान आहे. पूजा, सण व परंपरा. कालीघाट मंदिरात दररोज विधीपूर्वक पूजा केली जाते. अमावस्या, विशेषतः काली अमावस्या, दीपावली या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. दुर्गा पूजा आणि कालिका माता हे येथे साजरे होणारे प्रमुख सण आहेत. धन्यवाद मित्रांनो. येडेश्वरी भक्ती चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.